सो हे गाईस सो फायनली गाईस, बापरे ब्लॉग कसा बनवायचा मला काही समजत नाही. माझ्या रवींद्र ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो बघू शकता आज आपण जाणार आहेत खेकडे पकडायला. तर तुम्ही कंटिन्यू राहा. तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. तर माझे पूर्ण ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला मजा येणार आहे. तर चला फायनली टाईम न वेस्ट करता चला व्हिडिओला स्टार्ट करा. तर मित्रांनो खूप दिवसातून माझे व्हिडिओ नाही येत होते, तर मित्रांनो आता येणार आहेत काही कामानिमित्ताने. तर मित्रांनो असे तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघायला भेटतील. आता ते तुम्हाला चिकणीचं माहीतच असेल. तर हे बघा तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो. हे बघा त्याचं झाड असं असते. त्या म्हणजे घरातलीला काय काय सामान लागते ते तुम्हाला दाखवतो. तर अशी चिकणी घ्यायची, हे सूत घ्यायचं आणि हे एक असा चाकू घ्यायचा. चाकू नाही तर विला असला तरी चालेल. तर चला फायनली आता तुम्हाला दाखवतो पटापट. बघू शकता तुम्ही अशी ही घरातली तयार झाले. जंगल दाखवतो जरा साईडचा. हा जंगल दिसतो ना, त्या जंगलामधून आम्ही टोल पकडले दाखवत होता. हा बघा असे हे टोल लागतात खेकडे पकडायला. हे बेलकडाचा चारा ह्याचा वास येतो ना त्यांना, तर लवकर येतात दरातून. तर आम्ही आज बेलकडं गरावणार आहेत. दगड्या टोल बोलतो ह्याला. आणि ते हिरवे टोल असतात ना, ते भातावर पण असतात आणि हे टाकल्यावर जास्त करून असतात. हे त्याचा डोका असतं ना, हे इथे इथे त्याचं टोचायचं, असा टोचायचा असतो. हा बघा असा टोचला, आतमध्ये सगळा पूर्णपणे इकडे आणून ठेवायचा आणि दुसरे असतात ते पण टोचायचे. सगळे टोल टोचून झाले ना, हे मध्येच मोडायचा असा. आणि मोडल्यावर ना असं कौलं बघून गवत घ्यायचे, कारण की त्याच्यानी बेलकड असतात ना ते अट्रॅक्ट होतात ना. सिमेंट ना आपण जो घराला यूज होतो ना त्याच्या पिशवीचा आम्ही सूट काढलेला आहे. तर त्याच्याने आता बांधू आपण. हे घरातली बांधून झाले, तर एक्स्ट्रा राहिले ना ते चाकूनही तोडून टाकू आपण. वरतीचा गवत दिसतो ना तुम्हाला, हा बाहेर निघाला आहे ना, तो पण असा सारखा असा हाताने काढून टाकला तरी चालेल, असा खेकड्याला अट्रॅक्ट करायला. तर फायनली अशी घरातली झाली. तुम्हाला माहीत असेल या नसेल तर माझा व्हिडिओ बघून ना तुम्ही घरातली बांधू शकता. चला फायनली आपण जाऊ आता खेकडे पकडायला. तर तिकडे डायरेक्टली गेल्यावर भेटतो तुम्हाला. चला लेट्स गो. चला पटापट मित्रांनो जाऊ आपण, कारण की टाईम पण खूप झाला. आम्ही संध्याकाळी निघालत ना, 4 वाजले असते. तर मित्रांनो आम्ही दोघेजण आहेत, कॅमेरामॅन. तर हा माझा ब्लॉग शूट करतो आणि मी डोंगराची वाट जबरदस्त आहे मित्रांनो. खूप दिवसातून मी आज डोंगरात आलो, कारण की बरं खेकडे पकडायला पण जाऊ. आणि 2-3 दिवस एवढा लगातार पाऊस चालू होता ना, तर मला व्हिडिओ पण शूट करता येत नव्हता तेव्हा. तर त्याला आम्ही ओहली बोलतो. हे बघा, तर डोंगराची ओहली ही बघा इकडनं अशी जाते. आम्ही ह्या बघा आता पाण्यात उभ्या आहेत. हे बघा इकडे. हे समसोन हाय कर रे. तलाटामध्ये आम्ही शिरणार आहेत. तर त्याच्यामध्ये खेकडे भेटतात की नाही तिकडे जाऊन बघू. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आणि हे बघा इकडे ओहली, तर ही डोंगराची ओहली हे मित्रांनो डोंगराचं नॅचरल पाणी. तुम्ही बघू शकता किती भारी नॅचरल पाणी, एकदम स्पष्ट क्लीन पाणी आहे. तर हे वरतून डोंगरातून येते. तर चला फायनली मित्रांनो ह्या पलाटामध्ये आम्ही शिरतो. पलाटाचा मेन गेट आहे, जसा होता तसा लावून ठेव. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो पलाटात. तर तुम्हाला दाखवतो इकडला व्ह्यू. तर किती भारी आहे. हो भाईचा माझ्या पाठीमागे दिसत असेल किती भारी व्ह्यू आहे. पुढे डोंगर आहेत आणि इथे मध्ये भात लावले मस्तपैकी हिरवळगार, मस्तपैकी एकदम नॅचरल ब्युटी निसर्गाचे. आणि हा बघा डोंगर मस्तपैकी हिरवळगार. ह्या मालात फिरतो, गाणं सांगतो. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाही शिटी वाजली. आणि मस्त मित्रांनो इकडे मला येऊन वाटते. हा बघा इकडे शेतावरचा पलाट, लहानसा घर बनवायला लावलं इकडे. हे बघा सगळं हा भाग दिसतो ना, तिकडे खेकड्याचे बिल असतात. तर तिकडे जाऊन बघू आपण भेटतात का नाही. हा बघा मित्रांनो एक भेटला आम्हाला. ते शिंगडे आहेत. हा उजवा शिंगडा आणि हा डावा शिंगडा. आणि हे बघा त्याचे डोळे. तर ब्लॅक कलर, वाव कलरची मादा आहे. हे बघा असा असतो. तर मित्रांनो हे आदिवासी म्हणजे डोंगराची खेकडे आहेत. चिंबोऱ्या त्या वेगळे असतात. गावठीमध्ये याला आम्ही बेलकड बोलतो आणि मराठीमध्ये याला खेकडे बोलतात. आता हा बघा इकडे पिशवी. आमची बोहनी तर झाली, एक तर भेटला. चला अजून किती भेटला ते बघू, तुम्हाला दाखवतोच. हो हो शेट, काय समजून तुला पकडता नाही आलं. हो व्हेरी गुड व्हेरी गुड. तर समसोननी पकडला एक. दाखव रे कसा आहे. काला आहे की सफेद आहे. सफेद आहे का, दाखव. हो वाव वाव जबरदस्त आहे. खूप मोठे शिंगडे बघ किती त्याचे, किती मोठे आहेत. मस्त आहे सफेदवाला ना. दर पिशीमध्ये टाक, पकड. समसोननी मस्त पकडला रे. समसोन पण शिकलाय गरावायला.
थोडासा ओहली आहे ना, म्हणजे ज्याला पाणी आहे ना त्याला आम्ही थोडंसं फिरायला जातो. तसं त्या इकडे खेकड्याचा मर्डर झाला आहे. हा बघा इकडे मित्रांनो, हा बघा. ओ भाईचा जबरदस्त मर्डर झाला आहे. आवारासारखा फिरायला लागलाय तिकडे आणि आम्ही मित्रांनो थोडासा एन्जॉय घेतो. ए ये तो नाले में गिर गया. वीडियो रिकॉर्ड हो गया क्या? मजा नहीं आ रहा. किसका? जूस पिला दो. मूड ऑफ है मेरा, जूस पिला दो. मौसम्बी का मूड ऑफ है मेरा. गंगूबाई, ओए गंगूबाई, जूस पिला दो. तुझे क्या लगता है गंगूबाई गू खाती है? दिस इज द माय फेवरेट कलर, ब्लॅक कलर. ब्लॅक कलर वाव. व्हाईट कलर हा बघा इकडे. तर दोन मित्रांनो ह्याच्यामध्ये डिफरंट तुम्हाला दिसत असेल काय डिफरंट आहे तो. ही मादा आहे, ब्लॅकवाली ही मादा आहे आणि हा नर आहे. समसोन, समसोन धर. पायसा बघ ना कशी भांडायला, बघ ना कशी लागले. थांब ना, थांब ना, दाखव ना चांगला. हा जबरदस्त. तू तो फार रे भांडण लावून दिला ते बेलकडांचा. दाखव. हे बघा एवढी पकडलेत आणि बघा भाजी होईल संध्याकाळी मस्तपैकी. हा बघा शिंगडा. ओ भाईचा, ओ चावला चावला माझे. ब्लॅक कलरचा हा बघा याचा ह्या हातामध्ये. सो फायनली मित्रांनो बघू शकता. तर फायनली हे बघा एवढी पकडलेत बेलकडा. आणि चला आम्ही आता चालू फायनली. संध्याकाळचे 6:30 वाजलेत मित्रांनो. सूर्य पण बुडलाय. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करून जा मित्रांनो. माझ्या मेहनतीचं फल तुम्हाला दिसत असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी पण दाबा आणि तुमच्या मित्राला शेअर करा. तर चला फायनली भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.